नमस्कार सर्व मैत्रिणींना. कशा आहात? व्हिडिओला छान रिस्पॉन्स देत आहात त्याबद्दल सगळ्यात आधी तुमचे धन्यवाद. आणि हो, दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या इंडियन मॉम सुनेत्रावर तुम्ही का येत नाही आहे, कारण खूप छान छान व्हिडिओ तिथं असतात. त्यामुळे आपलं जे महाराजांची सेवा उपाय असतात बाकीचे, त्या सगळ्याचं चॅनेल आहे इंडियन मॉम सुनेत्रा. त्यामुळे त्या चॅनेलवर पण नक्की या. मी ह्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्याची लिंक देते. आता काल मला बऱ्याच जणी म्हणाल्या की हो ताई, तुमची ऑल स्टोरी शेअर करा. तर हो, मी ती करतच आहे. मात्र असं वाटलं मला काल की आपण पार्ट 1-2मध्येच ते संपवावं, कारण की मग नवीन नवीन विषय आपल्याला घेऊन येता येतील. त्यासाठी माझं असं म्हणणं आहे. तर चला, काल एका ताईंचा प्रश्न होता की तुमच्या या मिस्टरांचं दुसरं लग्न होतं का पहिलं? तर अर्थातच त्यांचं दुसरं होतं आणि माझंही. त्यामुळं हे लग्नाचा मी विचार केला होता. आणि गोष्टी ना आपल्या मनासारख्या सगळ्याच घडतात असं नाही. आणि काही स्त्रियांना असं पण वाटेल की ताई, संसार सोडणं हा पर्याय नाही, तिथंच टिकून राहावं. तर बरोबर आहे, ज्यांना जसं जमेल तसं. कारण जेवढ्या व्यक्ती तेवढ्या प्रकृती असतात, की प्रत्येकालाच प्रत्येक गोष्ट जमते असं नाही. मी माझ्या आयुष्यामध्ये सगळ्यात जास्त महत्त्व देते ते माझ्या स्वाभिमानाला आणि करिअरला, माझ्या मुलांना. आणि सेल्फ रिस्पेक्ट हा माझ्यासाठी नेक्स्ट लेवलला महत्त्वाचा आहे. म्हणजे सगळ्यात टॉप लेवलला मी काही ठेवत असेल तर तो सेल्फ रिस्पेक्ट. आणि जिथं माझ्या रिस्पेक्टला धक्का लागतो, ते नातं असो किंवा ती वस्तू असो किंवा तो विषय असो, मी तो लगेचच सोडून देते. आणि हा आत्ताचा नाही, तर माझा लहानपणापासूनचा स्वभाव आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मी प्रत्येक नातं जपायला माझं संपूर्ण तन मन धन देते. की अशी एकही गोष्ट मी ठेवत नाही जी मी नात्यामध्ये करत नाही. आणि या पण नात्यात मी तेच केलं होतं. अतिशय जीव लावून मी या सगळ्या गोष्टी केल्या होत्या. जेव्हा मी या घरामध्ये गेले तेव्हा मी जवळजवळ रोजचे 10-15 शर्ट, जेवढे काही त्यांचे शर्ट पॅन्ट होतं ना, मी छोटी गोष्ट सांगते, त्या सगळी मी एकटी इस्त्र्या करत बसत असे आणि तासनतास मी देत असे. जेव्हा जेव्हा काही आमच्यात छोटे मोठे आर्ग्युमेंट होत असत तेव्हा मी कितीतरी वेळा सॉरी म्हणत असे. आणि सगळं सोडून मी जाऊ दे जाऊ दे करून, कधी वाद घालून, कधी गोड बोलून, या सगळ्या समस्या मी स्वतः सोडवत होते. पैशाचं सोंग घेता येत नाही म्हणतात तसं, आर्थिक परिस्थिती मात्र आमची अत्यंत जेमतेम होती, की कष्ट करण्याशिवाय पर्याय नव्हते. आणि तेही मी संसारासाठी केले. ज्या काही कराव्या लागतात ना, त्या सगळ्या गोष्टींच्या अथक प्रयत्नांनंतर मी या निर्णयापर्यंत पोचले. कारण मला चांगलं आठवतं आहे, जर मला आईकडं जायचं असायचं, ताईकडं, आईकडं, आणि माझ्याकडे येताना ना माझी ताई खूप काय काय नेहमीच घेऊन येते माझ्यासाठी, मुलांसाठी. अगदी पहिल्यापासून आजपर्यंत असा एकही वाढदिवस किंवा कुठलाच सणवार गेला नाही की तिनं माझ्यासाठी, आखीसाठी, ओवीसाठी काही केलं नाही. मात्र त्यांच्याकडं जाताना, म्हणजे आईदादांकडं किंवा ताईकडं जाताना, माझ्या हातात 200-300 रुपये, म्हणजे तेव्हा फुल तिकीट होतं, भाडे खर्च सोडून एक्स्ट्रा कसे तरी 100 रुपये असायचे, की ज्याच्यामध्ये मी साधे बिस्किट पुडा पण नेऊ शकत नव्हते. आणि या गोष्टीचं ना मला खूप खंत होती. ज्या बायका, म्हणजे ज्या स्त्रिया कमवत नाहीत, त्या या माझ्याशी नक्कीच रिलेट करू शकतात. की तेव्हा मी हॉटेलमध्ये मरमर कष्ट करूनही माझ्या हातामध्ये जेमतेम पैसे, जेमतेमसुद्धा नाही, म्हणजे स्वखर्चासाठी तर काहीच नाही. मात्र मी कधी माहेरी जाताना एक 500 रुपयाची अपेक्षा केली तरी मला ते मिळत नव्हते. आणि इथंच माझा सेल्फ रिस्पेक्ट चुकत होता, की मी एवढी कमवणारी आणि एवढी मेहनती मुलगी, आणि मला स्वतःला 10 रुपये 20 रुपये मागावे लागत होते. आणि त्यामुळं मला पुढं पुढं जाऊन असं वाटायला लागलं की आपण काहीतरी केलं पाहिजे. जॉब अर्थातच मी करू शकत नव्हते, कारण ओवीला सांभाळायला कुणी नव्हतं. व्यवसायामध्ये करून मला त्यातनं काहीच निष्पन्न होत नव्हतं. आणि इथंच आपल्या सेल्फ रिस्पेक्टला धक्का लागतो, की एखाद्या स्त्रीला बघा, काहीतरी घरगुती करायचं असतं पण तिला करायला मिळत नाही, कारण पैशाच्या अडचणी. आणि या व्हिडिओतून मला तुम्हालाही सांगायचं असेल की तुमचा कोणताही घरगुती व्यवसाय असेल, तुम्ही उत्तम प्रतीचे पापड, लोणची, किंवा तुम्ही जे काही कपडे, जे काही शिवत असाल, आणि तुम्हाला जर त्याची जाहिरात करायची असेल तर तुम्ही मला तुमच्या वस्तू थोड्याशा पाठवून द्या माझ्या पत्त्यावर, आणि मी तुम्हाला त्याची टेस्ट घेईन जर पदार्थ असतील तर. आणि त्यानंतर मी तुमची स्वतः फ्रीमध्ये जाहिरात करीन. फक्त ज्या महिला घरातून काही करू इच्छितात
त्यांच्यासाठी आजही मला हे करण्याची धडपड आहे की मी तुमच्यासाठी काय मदत करू शकते. तर मी तुमची जाहिरात करू शकते की या ताईंकडनं हा पदार्थ घ्या, ही वस्तू घ्या. कुणी कुरडया पापड चांगल्या करतं, कुणी काय, म्हणजे प्रत्येकाच्या अंगात वेगळी कला असते. तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. मी नक्की जाहिरात करेन. कारण ना मला माहिती आहे की स्वतः कमवण्याची किती गरज आहे आत्ताच्या काळामध्ये. कमवलं नाही तर आपल्याला किंमत नाही. तुम्ही बघा, जेव्हा एखादी कर्तबगार स्त्री, कमवती स्त्री समाजात फिरते किंवा समाजात कुठेही जाते, तेव्हा तिला पहिला प्रश्न विचारला जातो, जॉब काय म्हणतोय किंवा काय म्हणतीस. आणि हा फरक आहे. कितीही नाही म्हटलं तरी हाऊसवाईफ आणि कमवत्या स्त्रीमध्ये हा फरक असतो. ही भिंत असते की कमावणाऱ्या स्त्रीला घरात, समाजात, नवऱ्यापाशी खूप जास्त रिस्पेक्ट दिला जातो. आणि याच्यात चुकीचं पण काही नाही आहे. हाऊसवाईफ ही दिवसभर घरासाठी राबत असते, पण तिच्या कष्टांना किंमत कितीही म्हटलं तरी कमी असते. खूप कमी पुरुष असे आहेत जे महिलांना घरात बसून काम करतात, त्याला किंमत देतात. पण आपण ज्या स्त्रिया आहोत, ज्या कमवत आहोत, ते संपूर्ण घर सांभाळून कमवत आहोत. आणि त्या काळामध्ये माझं ॲक्च्युली हेच झालं होतं की माझी स्वतःची अशी कमाई नव्हती आणि त्यामुळे मला रिस्पेक्ट नव्हता. माझ्या घरातून मला इतर स्त्रियांची खूप उदाहरणं दिली जात होती आणि मी फक्त विचार करत होते की आपण काय करू शकतो. मी अगदी डबे केले, काही केलं, तरी माझ्याकडे स्वतःचे 4 पैसे येतच नव्हते. आणि गाय पण सांभाळावीशी वाटली होती मला, तिथे जागा होती म्हणून. पण ती गाय विकत घेण्यासाठी सुद्धा पैसे लागतात, जे आपल्याकडे तेव्हा नव्हते. आणि असं करत करतच मी दिवस खूप ढकलत होते किंवा आनंदाने जगत होते म्हटलात तरी चालेल. माझ्याकडं, तुम्हाला माझे पहिले व्हिडिओ तुम्ही बघता, मला आजही खूप जण कमेंट करतात की तुझ्या पहिल्या व्हिडिओपासून आम्ही तुला फॉलो करतो. त्यावेळेस ना घरात सगळीकडं ठिकठिकाणी भिंतींच्या खपल्या गेलेल्या होत्या. घर सगळीकडे उकरलेलं होतं. ज्या बेडरूममध्ये आम्ही झोपत होतो ती भिंत तर कधी अंगावर पडेल अशा स्थितीमध्ये होती. संपूर्ण घरच, एक किचन जरा बरं होतं, बाकी सगळं घर, जे आमचं मागचा पोर्च होता, जिथं टॉयलेट बाथरूम होतं, तिथं तर मला जाण्याची सुद्धा भीती वाटत असे. अशी आमच्या घराची संपूर्ण अवस्था होती, ज्याचा कायापालट मला करायचा होता. आणि ते माझ्या मनात होतं की हे घर ना खूप छान बांधायचं आणि इथं आपल्याला अगदी बंगल्याचा लुक द्यायचा आहे. आणि त्या स्वप्नांकडं हळूहळू एक पाऊल मला घ्यायचं होतं. आणि या सगळ्या कमाईमध्ये यातलं काहीच भागत नव्हतं. कोरोना काळानंतर ना, आता आपण करिअरकडे वळूया, जाऊ दे मागचे विषय. मी का म्हणजे हे लग्न मोडलं ह्याचं तुम्हाला अगदी एका वाक्यात उत्तर देते की माझ्या चारित्र्यावर घेतलेला संशय, जो मला कधीच सहन झाला नाही. प्रत्येक व्यक्तीनं समोरच्या व्यक्तीला कुठलं तरी प्रूफ द्यावं किंवा काहीतरी एक ठोस हे द्यावं की तू अशी आहेस. अन्यथा कुणी कुणाला बोलू नये. कमतरताच काढायला गेल्या किंवा चारित्र्यावरच बोलायचं झालं तर ती व्यक्ती खूप चुकीची होती. जे मी अनेक गोष्टी डोळ्यानं बघितल्या होत्या, पण मी त्या कधीच पुढं काढल्या नाहीत. कारण मला संसार टिकवायचा होता. त्याच्या सगळ्या चुका मी पोटात घालून संसार केला. पण माझ्यावर मात्र या शेवटच्या वर्षामध्ये अतोनात अत्याचार, अन्याय झाले आणि म्हणून मी ते घर सोडलं. आता हा विषय इथंच थांबवून आपण पुढं करिअरकडे वळूयात. यूट्यूबच्या क्षेत्रात मी कशी आले ते तुम्हाला सांगते. यूट्यूबच्या क्षेत्रामध्ये मी यायचं कधी ठरवलं तेही तुम्हाला सांगते. कोरोना काळामध्ये ना, माझ्याकडे एक साधा म्हणजे सेकंड हँड फोन घेतला होता, जो माझा पहिला अँड्रॉईड फोन होता, ज्यामध्ये कॅमेरा, व्हॉट्सअप, यूट्यूब, फेसबुक हे सगळं होतं. आणि मी असाच रिकामा वेळ घालवत असे की फोनवर व्हिडिओ बघ. आणि मला एकच चॅनेल माहीत होतं, मी खरं सांगते, मधुराज रेसिपी. मधुरा ही माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट बनली. आणि त्यानंतर एक हिंदी चॅनेल मला सजेशनमध्ये आलं, ज्यामध्ये ती लेडीज होती हिंदी, बघा ती गुजरातची आहे. ती व्लॉगिंग करत होती आणि काय वाटलं काय माहिती अचानक की आपण चॅनेल काढावं आणि चॅनेलची सुरुवात करावी. यूट्यूब किंवा त्यातून काही आपल्याला 4 पैसे मिळतात किंवा आपल्याला त्यातून काही करिअर आहे, यातलं मला काहीच माहीत नव्हतं. पण अशा बोरिंग आयुष्याला मी खूप कंटाळले होते, जिथं फक्त सकाळी उठायचं आणि गॅस पुढं उभं राहायचं, मग ते स्वयंपाकाला असो किंवा हॉटेलसाठी असो, आणि संध्याकाळी झोपेपर्यंत मोठमोठी हॉटेलची भांडी घासणं
किंवा ही जी सगळी कामं आहेत ती करून झोपणं, हे लाईफ मला जगायचं नव्हतं. आणि या लाईफसाठी मी कधी जन्मले पण नाही मला असं वाटतं. मला सगळ्यात मोठं वाटतं काय तर ते करिअर आणि मुलांसाठी जे काही करता येईल ते. आणि मग मी अखिलेशला म्हटलं की अखिलेश मला चॅनेल काढून दे, आणि त्या दिवशी त्यानं मग चॅनेल काढलं. अनेक नावं मी तेव्हा चॅनेलची 4-5 नावं बदलली आणि शेवटी मला काय आठवलं काय माहिती की इंडियन मॉम सुनेत्रा हे नाव द्यावं. तसं तर आमच्या घरात मला मॉम किंवा मम्मी कोणीच म्हणत नाही. आई हा शब्दच मला खूप जवळचा वाटतो, पण चॅनेलचं नाव मला द्यावं वाटलं. का तर हे चॅनेलचं नाव लोकांपर्यंत पोचेल असं मला वाटलं. कारण भारतीय आई सुनेत्रा हे म्हटलं तर चॅनेल तुमच्यापर्यंत कधीच पोचलं नसतं. मग चॅनेलचं नाव सुचलं आणि त्यानंतर मग मी उगाचच खरं हिंदी लँग्वेजकडं शिरले की हिंदी लँग्वेज सगळ्यांना समजते म्हणून मी हिंदीमध्ये छोटे छोटे व्लॉग करायला लागले आणि ते पूर्णपणे निरर्थक होते. त्यामध्ये काहीच अर्थ नव्हता, म्हणजे मलाच कळत नव्हतं मी हे काय करते. मी स्वतःच त्या व्हिडिओला ना 10-12 व्ह्यू देत होते आणि घरातल्या 2-3 फोनवरून असं बघून मी त्या व्ह्यू वाढवत असे. घरात कुणी आलं की त्यांच्या फोनवरून चॅनल ओपन करून पण मी बघत होते आणि मला वाटायचं की काही नाही, होईल 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 असं करता करता 3 वर्ष, 2 ते 3 वर्ष ओलांडले. 2 वर्ष तर नक्कीच बघा की माझ्या चॅनेलला ना 1000 सबस्क्रायबर होत होते ना वॉच टाईम. आणि त्यानंतर मग मला समजलं की लाईव्ह जातात. तेव्हा बघा यूट्यूबला एक होतं की लाईव्ह जायचं सगळ्या चॅनेलवाल्यांनी आणि मग एकमेकाला सबस्क्राईब करायचं. असं करून आपले 1000 सबस्क्रायबर पूर्ण झाले.